नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सुरेंद्र राऊतजी यांनी कमेंट केली आहे की शेतकरी त्यांना एकरी 2000 रुपयाचा पीक विमा हा मोताडा या गावाला जमा झालेला आहे। तर त्यांना 2000 रुपये म्हणजे किती, तर एकूण नुकसानीच्या फक्त 10% पीक विम्याची रक्कम ही जमा झाल्याची त्यांनी कमेंट करून सांगितलेली आहे। तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची आता वाटप सुरू झालेले आहे। काही शेतकऱ्यांना आज येईल किंवा काही शेतकऱ्यांना उद्या येईल। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील काही 34 जिल्ह्यात जे पीक विमा धारक शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप हा सुरू होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्यांना आजच येईल असे नाही, पण बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वितरणास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या फक्त 10% 5% पीक विम्याची रक्कम हे वितरित करण्यात येत आहे पीक विमा कंपनीकडून, तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आपण लेखी तक्रार देखील करू शकता। पीक विमा कंपनीमार्फत त्यांच्याकडे प्रतिलिपी लिहून कृषी अधिकारी यांना आपल्याकडे जर त्या पिकाचे जर फोटो असेल किंवा नोटक्यामध्ये जर फोटो एखादी शेतकऱ्याने काढले असतात तर ते चांगलीच गोष्ट आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाचं नुकसान 100% झालं, पण पीक विम्याची रक्कम ही फक्त 5 ते 10% ते 20% पीक विमा कंपनी देत आहे। कारण शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनीला राज्य शासनाचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा आणि केंद्र शेतकरीचा असं म्हणून प्रीमियम हेक्टरी 18,000 रुपयाचा प्रीमियम हा जमा केला जातो। तर त्यापैकी जर 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या जर खात्यावर वितरित करत असेल तर इथं कुठंतरी घोड येत आहे, हे स्पष्ट आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना अल्प पीक विमा आला आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार असेल, आपल्या जिल्ह्याचा आमदार, आपला तालुका कृषी अधिकारी असेल किंवा आपला खासदार असेल, यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी, जेणेकरून आपला जो रखडलेला पीक विमा आहे, जो आपल्याला तोडकी मदत मिळालेल्या नुकसानीची, त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम हे सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बहुतांश शेतकऱ्यांना बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणून आता प्रत्येक शेतकऱ्यांना हा पीक विमा हा वितरण ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच पीक विमा मिळेल असं नाही, बहुतांश शेतकऱ्यांना आज मिळेल, बहुतांश शेतकऱ्यांना उद्या मिळेल, काही शेतकऱ्यांना 15 दिवसांनी मिळेल, तर काही शेतकऱ्यांना 1 महिन्याने मिळेल, असं देखील होऊ शकते। कारण पीक विमा कंपनी एवढी मुजर आहे, त्यांना सरकारचा किंवा कोणत्या अधिकाराचा काहीच त्यांना लेणं देणं नाही, कुणाचा काहीच दबाव नाही व कोणत्या आमदाराचा दबाव नाही। यामुळे कारण मागील बुलढाणा जिल्ह्यातील जे आमदार होते त्यांची बैठक झाली होती, पण त्या बैठकीमध्ये 31 ऑगस्टपर्यंत पीक विम्याचे वितरण करण्यात येईल असा स्पष्ट सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या। पण त्याला फाटा देत पीक विमा कंपनीनं अद्यापही 3 ते 4 तारीख आली सप्टेंबरची, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले नाहीत। तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी देखील सांगितलं होतं आणि व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग देखील पाठवली की 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैशाचा परतावा 100% होणार। तो देखील झाला नाही। इथं लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नाही पीक विमा कंपनी, त्यामुळे पीक विमा कंपनी एवढी मुजर झालेली आहे। तर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाच्या लोटून देखील शेतकऱ्यांना पैशाचा परतावा हा करत नाही। याला कुठंतरी जबाबदार हे सरकार आहे। सरकारचा यांच्यावर वाच नाही आहे व यांच्यावर कोणत्याही प्रकारचं निर्देशक व कोणतंही वितरण करण्यासंदर्भामध्ये याच्यावर दबाव आणत नाही सरकार, हे स्पष्ट होत आहे। शेतकरी मित्रांनो, हे 2000 रुपये आल्याचा हे आपल्याला प्रूफ आहे का व्हिडिओमध्ये का शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे हे जमा होत आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आज होईल, कोण्या शेतकऱ्यांना उद्या होईल, या संदर्भामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे हे येऊ शकते। कारण आता निवडणूक आहे, निवडणूक नसती तर 1 वर्ष देखील पैसे हे शेतकऱ्यांना मिळाले नसेल। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।